हा काही साधा सुद्धा शेक नाही बरं. हा आहे मँगोचा फुल्ली लोडेड मँगो फ्लिक शेक. अशा गरमीमध्ये असा थंडगार फ्लिक शेक मिळाला ना की आपला मूड एकदम सेट. तुम्ही जरूर हा शेक करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी आपण मँगोचा सिंपल शेक करून घेऊयात. इथे मी आंबा कापून त्याचा गर काढून घेतलेला आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात मँगोचा सगळा पल्प घालायचा आहे. थंडगार दूध घालायचं आहे यामध्ये. जसं आपल्याला थिकनेस हवा असेल त्या पद्धतीने आपण इथे दूध घालायचं आणि त्यानंतर चवीप्रमाणे साखर घालायची. जर आंबा आपला कमी गोड असेल किंवा आंबट असेल तर साखरेचं प्रमाण जास्त घालायचं. आता माझ्याकडे जो मी आंबा घेतलाय तो बऱ्यापैकी गोड आहे, त्यामुळे 3च चमचे मी साखर घालते. जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर साखरेचं प्रमाण आणि 2-3 चमचे वाढवू शकता. बघू शकता आंब्याचा जो शेक आहे तो तयार आहे. आता फ्लिक शेक साठी मी असा जार घेतलाय, माझ्याकडे हा जार आहे. आता या जारला थोडंसं डेकोरेट करून घेऊया. तर इथे मी कंडेन्स मिल्क घेतलंय. जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही ना व्हाईट चॉकलेट मेल्ट करून सुद्धा वापरू शकता. जर काहीच नसेल तर आंब्याचा गर तो सुद्धा बॉटलला असं स्प्रेड केला तरी चालेल. तर थोडंसं डेकोरेशन करता मी कंडेन्स मिल्क थोडंसं असं हाफ शेपमध्ये लावून घेते. आपल्याला जसं आवडेल तशा शेपमध्ये लावून घ्यायचं. कारण याच्यावरती मी थोडेसे केक वरती किंवा आपण डोनट वरती जे स्प्रिंकल्स टाकतो ना ते थोडेसे स्टिक करणार आहे मी. तर बाइंडिंग साठी म्हणजे स्टिक होण्याकरता मी इथे कंडेन्स मिल्क वापरते आहे. तर बघू शकता असा या कप मध्ये एका साइडला मी लावून घेतलेला आहे जारला. आणि स्टिक करण्यासाठी मी असे रेनबोचे स्प्रिंकल्स घेतलेत. तर ते या साइडला मी असे स्प्रेड करून घेते. जर तुमच्याकडे हे स्प्रिंकल्स वगैरे नसतील तर सरळ डेसिकेटेड कोकोनट असेल ना तो सुद्धा इथे स्प्रेड करू शकता. छान दिसतं तसं पण. आपल्याला जसं चांगलं वाटेल आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल त्या पद्धतीने फक्त हा जार डेकोरेट करून घ्यायचा आहे. फक्त काही दिसायला छान दिसतं म्हणून. जर तुमच्याकडे काही अजून आयडियाज असतील हा जार डेकोरेट करायच्या तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर हा शेकचा माझा जार ऑलमोस्ट रेडी आहे. बघा किती छान दिसतोय. तर असा थोडासा मेसी मी करून घेतला जारला. आता शेक आपण भरून घ्यायचा. तर सगळ्यात आधी मी थोडीशी फ्रेश क्रीम यामध्ये घालते. त्यानंतर फ्रेश क्रीम थोडीशी स्प्रेड करून घेते मी सगळ्या जारच्या लेअरला. आणि आता दुसरी लेअर जो आपण आंब्याचा शेक करून घेतलाय तो घालायचा आहे. आता मी ते खाली सगळ्यात फ्रेश क्रीम वापरली आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल किंवा वापरायची नसेल तर तुम्ही व्हिपिंग क्रीम वापरू शकता. आणि आणखी दुसरे ऑप्शन म्हणजे आंब्याच्या अशा बारीक बारीक फोडी करून पल्पच्या त्या सुद्धा खाली टाकू शकता. किंवा आईस्क्रीम असेल तर तेही तुम्ही खाली बॉटमला टाकू शकता. आता फ्रेश क्रीम झाल्यावरती पूर्ण हा जार मी मँगो शेकने भरून घेते आणि त्यावर अजून 2-3 चमचे अंदाजे असं फ्रेश क्रीम त्यावरती मी घालते आहे. फ्रेश क्रीम घातल्यावरती पुन्हा त्याच्यावरती चमचाभर मँगोचा शेक घालायचा आणि पूर्ण हा जार भरला ना की त्यावर मी व्हॅनिला आईस्क्रीमचे 2-3 स्कूप घातलेत आणि हे असे वॅफल रोल त्यामध्ये घातलेले आहेत. आता टॉपिंगला पुन्हा आंब्याच्या फोडी अशा मी थोड्या ठेवल्या होत्या त्या घालते आहे. तुम्ही जर कोणतेही फ्लिक शेक बघितले ना तर ते असे ओव्हरलोडेडच असतात. त्यामुळे आपल्या आवडीनुसार यामध्ये लेअरिंग करायची, यावरती टॉपिंग आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. तुमच्याकडे जर काही मँगोचे चॉकलेट्स किंवा काही केक असेल तर तोही यावरती आपण टॉपिंगला वापरू शकतो. आता हा शेक करताना इम्पॉर्टंट काय, फक्त मँगोचा शेक करायचा आणि जारमध्ये आपल्या आवडीनुसार फक्त लेअरिंग करायची. आता यावर मी अजून थोडेसे स्प्रिंकल्स ऍड करते आणि माझ्याकडे आणखी एक चॉकलेट फ्लेवरचा वॅफल रोल आहे तो यावर ठेवण्याचा प्रयत्न करते. बघू शकता किती पटकन आपला हा फ्लिक शेक झाला सुद्धा, किती छान दिसतोय. तुम्ही सुद्धा हा शेक एकदा तरी जरूर ट्राय करा. असा जार नसेल तर कुठल्याही एका ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये सुद्धा हा शेक छान होतो.
अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मँगोचा फुल्ली लोडेड फ्रीक शेक तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.